नमस्कार मित्रांनो, मी ओवी धोपड आपल्या स्वप्नात लोकल ॲडॉप्टरला स्वागत आहे. आज मी लवकर उठलेली आहे. आज मी आईच्या ऑफिस पिकनिकवर जाणार आहे. पौर्णिमा, माधुरी, कोमल या सगळ्या माऊ माझ्या वाट बघतात आहे. चला मग आपण निघू आईच्या ऑफिसला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. पिकनिकमध्ये आम्ही जे जे मजा करणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. चला मग माझ्यासोबत पिकनिकला जाऊया. निघायला भरपूर वेळ झालेला ना, म्हणून आम्ही आईच्या ऑफिसला फटाफट आलो. बस येऊन थांबलेली मी सगळ्या भाऊला भेटली. देवाचं नाव घेतल्याने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मोरया. आम्ही सगळेजण आता बसमध्ये बसायला चाललो. कोमल माऊनी मला तिच्यासारखी वेणी बांधायला केसाची घेतली. प्रवासामध्ये आम्ही गालांच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली. भीगे चुनर वाली रंग बरसे हवा के झोंके से तुम आते हो, से डरता है ओ. गालाच्या भेंड्या खेळता खेळता आम्ही कधी पोहोचलो आम्हाला माहित पण नाही पडलं. सगळेजण आम्ही खाली उतरलो बसमधून. मी जिथे आलेले आहे त्याचं नाव आहे ऑर्गॅनिक फॉर्म. समोर एवढी सुंदर नदी बघून माझं पोहायचं मन झालेलं, पण इथे पोहायला कसं भेटणार. मग काय पुलावरून पुढे उड्या मारत निघालो. पोचलो आहे तर आता आम्ही गल्ला फॉरेस्ट ट्रेल. ते राहण्यासाठी तेल बांधलेले होते. माझा नंबर आला धनुष्यबाण मारायचा. मला जे काका शिकवत होते ना बाण मारायला, ते स्वतः कम्पोज होते, कारण की मी लेफ्टी होते आणि ते रायटी होते. कसा बसा आम्ही दोघांनी बाण पकडला, धरला नाही आणि सोडला बाण. पौर्णिमा माऊनी एका बाणामध्ये दोघांना मारलं. एक गोल्याला मारलं आणि एक लहान पोराला मारलं. माधुरी माऊ बाण मारत होती. तिच्या हातातून बाण सुटतच नव्हता. तिने खूप वेळा ट्राय केलं. मग आम्ही पुढे जंगलात ट्रॅकिंगला निघालो. त्या फार्म मधली दीदी सगळ्या झाडांची माहिती देत होती. जंगलामध्ये खूप सारे झाड आहेत. त्या झाडांची दीदी ती माहिती देत होती. तिचा वापर कसा केला जातो. डिस्पोजेबल प्लेट बनवण्यासाठी ते पत्रावली यूज करतात गावात फंक्शनसाठी. त्याच्यासाठी यूज करतात. त्याच्यामध्ये तुम्ही जेवण सुद्धा बनवू शकता. म्हणजेच एक फाईल पेपरसारखं वर्क सुद्धा करतात. त्याला लवकर आग लागत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जेवण रॅप करून ते भाजू शकता. भाजीची रॅप करू शकता. तर त्यासाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो. ठीक आहे.
जंगलामध्ये गेल्यानंतर कुठेही प्लॅस्टिकची बॉटल आणि कचरा टाकायचा नसतो. निसर्गाने आपल्याला अशा खूप साऱ्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याला कधीच आपल्याला घाण नसतं करायचं. मग आम्ही तिथून पुढे जंगलातली सगळी ऍक्टिव्हिटी करायला आलो. पौर्णिमा माऊ आणि कोमल माऊ मला ऍक्टिव्हिटी करण्यासाठी हेल्प करत होते. सुरुवातीला मी पुढे धनाधन पाय टाकत चाललेली. जशी मी पुलाच्या मधोमध आली तेवढ्यात तो पूल हलायला लागला. ते मला नंतर कळलं, इथे बॅलन्सिंगने चालायचं होतं. मी ते कंट्रोल केलं. बॅलन्सिंगची मला सवय होती ना, म्हणून हे मी पटकनी केलं. ऑफिसमधले सगळेजण सेम ऍक्टिव्हिटी करत होते. आम्हाला पलीकडे जायचं होतं ना, म्हणून आम्ही हलत्या पुलावरून नदीच्या पलीकडे गेलो. बॅडमिंटन खेळून टाइमपास केला. खूप भूक लागलेली म्हणून आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं. हे जे मोठे सर आहे ते इकडच्या साप सोबत कुठलीतरी ऍक्टिव्हिटी करत होते. आप लोगों के साथ आया था, बड़ा अच्छा लगा था. और वो अभी हम लोग बातचीत कर रहे थे कि वो मेरे लिए एक नया एक्सपीरियंस था कि हम लोग इतने हाँ ये बीच में थोड़ा सा शांति रखनी पड़ेगी. हाँ तो लास्ट टाइम नहीं करेक्ट होना है अभी. लास्ट टाइम बड़ा पहला एक्सपीरियंस था, बड़ा अच्छा एक्सपीरियंस था. मुझे पहली बार ऐसा मौका मिला था. मैं ट्रेनिंग के साथ लंबे समय से जुड़ा हूँ, लेकिन लास्ट ईयर है ना, मैं इस साल रिटायर होने वाला हूँ. तो उम्र के हिसाब से भी आप लोग समझ सकते हैं क्या उम्र है. और ट्रेनिंग की मेरी जो उम्र है एज ए ट्रेनर
ये उम्र भी लगभग 35 साल की है। उसमें पहली बार ही मुझे वो पहला एक्सपीरियंस हुआ था जो आप लोगों के साथ हुआ था, इसलिए मैं ये वाली बात कह रहा था कि लास्ट ईयर जो एक्सपीरियंस हुआ वो पहला एक्सपीरियंस था। नॉर्मली हम लोग वर्कशॉप करते हैं, एक्टिविटीज करते हैं, तो वो 15 से 20 हमारे पास 1 घंटा रहने वाला हूँ। आपको मेरे साथ 1 घंटा रहना है, ठीक है? सो आर यू ऑल विद मी? यस पक्का, क्योंकि अगर साथ में नहीं रहेगा तो गाड़ी चलेगी नहीं, ठीक है ना? लेकिन ये एक्टिविटीज का सबसे बड़ा मजा जो है ना वो यही है बाला सर, सबसे बड़ा मजा यही है कि मुझे कुछ नहीं करना पड़ता, किसको करना पड़ता है? बिल्कुल विनोद सर पक्का सही बोला एकदम, है ना? तो बाला सर आप इसे तो सर आप लोग कितने हैं बंधु? या आपका नाम भूल गया मैं? प्रशांत आप लोग कितने हैं टोटल? 42, ठीक है ना? तो मुझे 6 कैप्टन्स चुनने हैं, तो नाम ले लो सबको, यहाँ बुला लो एक फटाफट। सूरज चल गया, कौन? सूरज शर्मिला और नाव घे ना कितना हो गया? 3 हो गया। ताली बजी बंदी होनी चाहिए। कोई भी आदमी ऐसे नहीं बैठना, ऐसे कोई नहीं बैठना, ठीक है ना? ऐसे रहना, हाँ यस गुड। सुजाता कोतियल भाई ताली बजती रहनी चाहिए, है ना? My name is Sharmila Sachin Robert. I am working in Direct under Deputy Director CRM. My name is Sonali Shirsar. I am Scientific Officer D in TMH. My name is Prashant Kadam. Working in TMC. because मेरा मायका TMH है और फिलहाल काम ससुराल मेरा abstract है तो फिर So hello everyone, my name is Rishikesh. I am secretary to Dr. Pankaj. Good afternoon everyone. बोलते Okay, good afternoon everyone. My name is Suraj Sakwal and I am working in HRD department as a senior EDC and I am looking after the establishment section. चलो बढ़िया, बहुत बढ़िया। ध्यान रखना वहाँ से एकदम ऐसे खड़े हो, ओके? तो सूरज आपसे ही शुरुआत करते हैं, ठीक है? तो सूरज इनमें से आपको टीम बनानी है, तो बाकी लोग फॉलो कर लेंगे, मैं खाली सूरज को इंस्ट्रक्शन दे रहा हूँ, बाकी लोग अपने आप फॉलो कर लेंगे, इजंट इट? सूरज इनमें से ऐसा कोई व्यक्ति है जिसको आप बिल्कुल नहीं जानते? हाँ सर, बहुत सारे लोग एक का नाम ले लो फटाक से। नहीं नाम मत लो, उनको बुला लो। हाँ उनको बुला लो, सारे से बुला लो। हाँ मैं उनको नहीं भेजा था। हाँ तो हाँ Yes, I don't know. आ जाओ आप आ जाओ, दौड़ के आ जाओ, Please welcome. है ना? जल्दी से अब आपकी टीम हो गई, आप इनके टीम के साथ चल जाओ। चलो 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 Start 1, 2, 3. Start करते हैं। उन्होंने स्टार्ट होते राम नदी बघायचंय आउट आउट Ram. 21 22 28 राम Ram.
राम 71, 72 73, 74 ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले. मी सर्वांना विचारले, तुम्हाला खूप मजा आली का? सर्वजणांनी खूप एन्जॉय केली. इथून आम्ही लास्टला नदीजवळ बोटिंग करायला गेलो. संध्याकाळ झालेली, आता निघायची वेळ आलेली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.